नमस्कार, स्वागत आहे तुमचं केकेएम मध्ये। क्रिस्पी चिकन लॉलीपॉप बनवतोय आपण आज आणि नंतर त्यातलेच काही लॉलीपॉप घेऊन रेस्टॉरंट स्टाईल ड्रम्स ऑफ हेवन बनवणार आहोत। एकदम सॉस मध्ये डिप केलेले लॉलीपॉप, वरून मस्तपैकी ज्युसी, आतून क्रंची आणि सॉफ्ट चिकन असलेले लॉलीपॉप आणि ड्रम्स ऑफ हेवन बनवतोय। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए टू झेड माहिती, म्हणजे लॉलीपॉपला शेप कसा द्यायचा, त्यानंतर त्याचं मॅरिनेशन कसं करायचं, याची पूर्ण माहिती पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण विंगचा पार्ट आणलाय। त्यातल्या या छोट्या पार्टला टिप म्हणतात, मधल्या पार्टला विंगेट आणि या शेवटच्या पार्टला ड्रमेट म्हणतात। याला दोन ठिकाणी जॉईंट आहेत। आता आपण टिपपासला जो जॉईंट आहे, जो हड्डीचा जॉईंट असतो तो शोधायचा, म्हणजे कट करायला सोपं जातं। चाकूच्या साह्याने आपण त्याला कट करू। टिपचा भाग आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे, तो वापरणार नाही आहे। त्यानंतर मधला पार्ट आहे, इथे मध्ये जॉईंट असतो, त्याच्यासमोर ही स्किन आहे, त्या स्किनला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आधी, आणि त्यानंतर सेम त्याचा मधला जॉईंट शोधायचा आहे आपल्याला हड्डीचा, आणि हड्डीचा जॉईंट शोधून बरोबर चाकूने त्याला मध्ये कट करायचं। इझी कट होतं खूप जॉईंटवरती कट केल्यानंतर। आता आपल्याला दोन पार्ट भेटले। आपण प्रथम विंगेटला शेप देऊ लॉलीपॉपचा। विंगेटची निमुळती बाजू पाहायची, जी बाजू छोटी आहे, आणि त्या बाजूला आपल्याला गोल सर्कल करत कट करायचे। हड्डी कट करायची नाही आहे, वरचं आपण मांस कट करणार आहे फक्त। त्यानंतर थोडंसं मांस जस्ट बॅक करायचे, आणि मध्ये इथं जॉईंट असतो, एक छोटी हड्डी असते, एक मोठी हड्डी असते। त्याचा जो जॉईंट असतो तो चाकूच्या साह्याने कट करायचा मधून। कट केल्यानंतर छोटी हड्डी आपल्याला पकडायची आहे जस्ट, आणि मांस खाली हाताने दाबायचे, म्हणजे ती हड्डी लगेच मोकळी होते, आणि ते आपण साईडला काढून ठेवून देऊ। त्यानंतर चाकूच्या साह्याने मांस सर्व असं बॅक साईडला सारायचं, नको असलेला पार्ट काढून टाकायचा, आणि स्वच्छ हाताने त्याला गोल आकार करत आपल्याला लॉलीपॉपचा शेप द्यायचा आहे। खूप इझी आहे। एक लॉलीपॉप आपल्याला भेटलं। आता आपण ड्रमिटला लॉलीपॉपचा शेप देऊ। त्याच्यामध्ये सुद्धा निमुळती बाजू जी आहे त्याला तसंच गोल सर्कल करत आपल्याला कट करायचं आहे। याच्यामध्ये एकच हड्डी असती, आणि सेम नको असलेला पार्ट साईडला काढून आपल्याला मांस त्याचं मागं सरायचं आहे चाकूच्या साह्याने कटिंग केल्यानंतर, आणि सेम त्याला तसंच हाताने आपल्याला गोल शेप द्यायचा आहे। इथं आपल्याला दोन लॉलीपॉप भेटलेत। पाहिलं किती सोपं आहे चिकन लॉलीपॉपला आकार देणं, खूप इझी आहे। आता मार्केटमध्ये रेडीमेड चिकन लॉलीपॉप भेटतात, शक्य असेल तर ते आणा, आणि जर भेटत नसतील तर चिकन सेंटरवाल्याला आधीच ऑर्डर ठेवा, तुम्हाला तो विंगचे पीस देऊ शकतो। आता मी चिकनचे लॉलीपॉपला आकार देताना त्याला एक स्किन होती वरून, ती स्किन जर नसेल, लोकल चिकनच्या दुकानामध्ये भेटत आहे पटकन, तर ती स्किन जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, जरी नसेल तरी पण आकार देता येतो। आता आपण बाजारामध्ये लॉलीपॉप खायला जातो त्यावेळेस त्याला वरून असं एकदम रेड लाल कलर असतो, जो आपल्या हाताला सुद्धा लागतो आणि आपल्या आरोग्याला पण तो हानिकारक असतो। तर आपण इथं काय केले, काश्मीरी रेड चिली घेतलेली आहे, आणि त्यापासून आपण पेस्ट बनवली। त्याच्यामुळे आपल्याला नॅचरल कलर येतो आणि नॅचरल फ्लेवर येतो, शिवाय आपल्या शरीराला कुठलं नुकसान होत नाही। तर ती रेड चटणी कशी बनवायची, ती लाल मिरची पेस्ट कशी बनवायची ते पाहून घेऊ। लॉलीपॉपला नॅचरल फ्लेवर यावा यासाठी आपण इथं वाळलेल्या मिरच्या घेतल्या होत्या 15 ते 16, त्या गरम पाण्यामध्ये आपण 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवल्या। त्यानंतर कटिंग करून त्यातल्या बिया काढल्या आणि देठ काढून टाकले। एका मिक्सी जारमध्ये आपण त्या ट्रान्सफर केल्या। जस्ट थोडंसं पाणी ओतले पेस्ट होण्यापुरतं, जास्त पाणी ओतू नका, पेस्ट भाजायला वेळ लागतो परत, आणि ते अंगावरती उडतं तेलामधून। एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला, आणि नंतर ती एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घ्यावी। नंतर एक पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये 8 ते 10 चमचे तेल ओतायचे। तेल जास्त लागतं पेस्ट भाजण्यासाठी, ती पेस्ट आपली टिकती पण 2 महिन्यासाठी, 2 महिने 3 महिने टिकते जवळजवळ। त्याच्यानंतर 1 चमचा व्हिनेगर टाकायचे, आणि आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे, तोपर्यंत भाजायची जोपर्यंत ती घट्ट होत नाही आहे आणि असं तेल त्याचं सुटत नाही आहे। आणि त्यानंतर एका बाउलमध्ये साईडला काढून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, आरामशीर 2 ते 3 महिने टिकते। काश्मीरी रेड चिलीची लाल पेस्ट बनवली आपण, ही फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवली तर 3 ते 4 महिने आरामशीर स्टोअर होते, कारण आपण त्याला तेलामध्ये फ्राय केलेली असती। मग तुम्ही इतर तुमच्या चायनीजच्या कुठल्या रेसिपीज असतील किंवा कुठल्याही तुमच्या नॉनव्हेजच्या ज्या रेसिपी असतील त्याला हमखास मिरची पावडरच्या ऐवजी ऍड करा, नॅचरल फ्लेवर येतो आणि नॅचरल
कलर सुद्धा येतो. आता आपण चिकनचे लॉलीपॉप आकार देऊन रेडी केलेले आहेत. त्याला आपल्याला मॅरिनेशन करायचंय. मॅरिनेशन करून घेऊ. लॉलीपॉपला मॅरिनेशनसाठी इथं मी 12 ते 15 लॉलीपॉप तयार करून घेतले. त्याच्यात हिरवी मिरची, आलं लसूणची 1 चमचा पेस्ट, त्यानंतर आपण तयार केलेली काश्मीरी रेड चिलीची 1 चमचा पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा आपण विनेगर टाकले, 4 चमचे मैदा टाकलाय आणि 5 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकले. कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त टाकलं म्हणजे क्रिस्पी होतं. मैदा इथं मी कमी प्रमाणात वापरला आहे. त्यानंतर थोडासा 1 चुटकी सोडा आणि चवीप्रमाणे मीठ टाकले. नंतर अंडं फोडून त्यातला फक्त मी व्हाईट पार्ट टाकला आहे, येलो पार्ट टाकला नाही आहे. व्हाईट पार्टनी ते क्रिस्पी होतं. त्यानंतर हाताने आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलं की आपल्याला याच्यामध्ये थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकायची आणि अर्धा तास ठेवून द्यायचे. चिकन लॉलीपॉप आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवले होते. आता आपण त्याला फ्राय करायला घेणार आहे लगेच. जर तुम्हाला शक्य असेल ना तर ते रात्रभर मॅरिनेट करून ठेवा. रात्रभर मॅरिनेट केले की ते अजून क्रिस्पी आणि अजून क्रंची होतात. शक्य असेल तर करा, नाहीतर अर्ध्या तासामध्ये पण ते छान होतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आता एक महत्वाची टिप्स आहे की आपण चिकन लॉलीपॉप अख्खे 1 टाइम फ्राय करणार नाहीये. म्हणजे त्याला आपण 80 ते 90% फ्राय करणार आहे आणि नंतर 15 ते 20 मिनिटं रेस्ट देऊन आपण त्याला डबल फ्राय करणार आहे. त्याच्यामुळे काय होतात की डबल फ्राय केल्यामुळे त्याचा जो क्रिस्पीनेस जो आहे ते जास्त वाढतो, जास्त क्रिस्पी होतात. ते बाजारामध्ये सुद्धा असंच करतात. तर आता आपण त्याला फ्राय करून घेऊ. मॅरिनेट केलेले लॉलीपॉप हातामध्ये घ्यायचे आणि त्यानंतर त्याला मॅरिनेशन व्यवस्थित लावून घ्यायचं. त्याचा आकार बिघडलेला असतो, तो आकार परत गोल करायचा आणि तेलामध्ये असं हातात धरून थोड्या वेळाने सोडायचं, म्हणजे ते खाली चिटकत नाही. सर्व असे सोडून झाले की 10-15 मिनटं त्याला झाऱ्याच्या साहाय्याने हलवून चांगले छान भाजून घ्यायचे. एक 90% भाजायचे फक्त आणि एका जाळीमध्ये ते काढून त्याला 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे. सर्व चिकन लॉलीपॉप आपले फ्राय करून झालेत एकदा. आता आपण त्याला 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत ड्रम्स ऑफ हेव्हनचा आपला मस्तपैकी टँगी सॉस तयार करून घेऊ. आणि सॉस तयार झाला की चिकन लॉलीपॉप फुल टेम्परेचरला तेल गरम करून फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला त्याला हाय फ्लेमला फ्राय करून घ्यायचं आणि लगेच आपल्या सॉसमध्ये टाकून टॉस करायचे मस्तपैकी. त्याला पूर्णपणे सर्व सॉस लागलं पाहिजे असं करायचं आणि मग मस्तपैकी आपण एका प्लेटमध्ये त्याला सजून घेऊ. ड्रम्स ऑफ हेव्हनचा सॉस बनवून घेऊ आपण. आता 3 ते 4 चमचे तेल घेतले. त्यानंतर इथं 8 ते 10 लसूण पाकळ्या कट करून घेतल्यात. 1 इंच अद्रक कट करून घेतले. 2 मिनिटं याला फक्त भाजायचं तेलामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा पात जे असते त्याच्या पुढचा व्हाईट कांदा चिरून टाकायचा आहे. याला परत 2 मिनिटं भाजायचं. नंतर आपण तयार केलेली रेड चिली पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस, त्यानंतर 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस आणि ब्लॅक पेपर पावडर टाकायची आणि याला जस्ट 2 मिनिटं आपल्याला छान फास्ट भाजून घ्यायचे. एकदा भाजलं की याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. थोडंसं थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं आहे आणि याला परत हलवून घ्यायचं आहे. छान 5 मिनिटं परत त्याला फ्राय करा. आणि आता थोडंसं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्या. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून गोटुळ्या न राहता एक पातळ पेस्ट बनवायची आणि आपलं सॉस तयार करण्यासाठी सॉसला थोडंसं जाडसरपणा येण्यासाठी, थोडा घट्ट होण्यासाठी त्याच्यात ॲड करायचं आणि 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं. टेम्परेचर आता बारीक करायचं आहे. इथं फुल टेम्परेचरला आपल्याला तेल गरम करायचं आहे. टेम्परेचर फुल ठेवायचं आहे आणि आपले लॉलीपॉप त्याच्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटं फास्ट भाजून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं इकडे मीठ टाकायचं आहे आपल्याला सॉसमध्ये. जास्त टाकायचं नाही कारण सॉसमध्ये पहिलेच मीठ असतं. आणि आपले लॉलीपॉप याच्यात लगेच टाकायचे आणि 1 ते 1.5 मिनिटं फास्ट गॅस करून हे फास्ट टॉस करायचं. याला फास्ट कोट करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही आहे. आणि मस्तपैकी आपण याला आता गार्निश करूया. कांद्याची पात टाकू आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. एकदम क्रिस्पी लॉलीपॉप, त्याचबरोबर ज्युसी, आतून क्रंची आणि एकदम सॉफ्ट असे चिकन असलेले ड्रम्स ऑफ हेवन आणि लॉलीपॉप आपले बनवून तयार झालेत. टेस्ट केले, इतके भारी झालेत, खूप टेस्टी झालेत. बाजारापेक्षा पण खूप, मार्केटपेक्षा खूप भारी झालेत. नक्की बनवून पहा. एकदा जर तुम्ही बनवलं ना तर परत तुम्हाला मार्केटमध्ये चिकन लॉलीपॉप खायची गरज नाहीये. बाजारामध्ये चिकन कमी असतं आणि वरून मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे ते जास्त तेलकट होतात
आणि खाताना आपल्याला जाणवतं सगळा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर. हे आरोग्यासाठी कधी चांगलं नाही. त्याचबरोबर कलरचा वापर पण भरपूर केलेला असतो. त्याच्यानंतर